बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला गालबोट, मात्र आंदोलन शांततेत करण्याचं बच्चू कडू यांचं लोकशाही मराठीद्वारे आवाहन. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. या भेटीत महाराष्ट्राच्या सुरक्षा संदर्भात चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती. आजपासून मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी. विशेष त्रिसदस्यीय पूर्णपीठ न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या नेतृत्वाखाली सुनावणी सुरू. महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना तातडीने सुरू करण्याचे राज्य शासनाचे आदेश. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर घेण्याच्या हालचाली. मुंब्रा रेल्वे दुर्घटनेवरून सामनातून सरकारला खडेबोल. दुर्घटनेतील बळी हे पाप रेल्वेचेच. भीषण दुर्घटनेबाबत साधी सहवेदना व्यक्त करण्याचे सौजन्यही रेल्वे मंत्र्यांनी दाखवू नये. सामनातून संतप्त सवाल. मुंबई शहरातील नाले सफाई 99% पूर्ण, मात्र मिठी नदीतील सफाई धीम्या गतीने. मिठी नदीतील सफाई केवळ 62% पूर्ण. डेडलाईन संपल्यानंतरही नाले सफाई सुरूच. महाराष्ट्रात मान्सूनचं पुनरागमन होणार. कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरीला रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी. अमेरिकेत एका भारतीय विद्यार्थ्याला न्यूयॉर्क विमानतळावर अपमानास्पद वागणूक. अमेरिकन कायद्याचं उल्लंघन सहन करणार नाही, भारतातील अमेरिकन दूतावासाची प्रतिक्रिया. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या अंतराळ मोहिमेचं उड्डाण पुन्हा पुढे ढकललं. खराब हवामानामुळे उड्डाण पुढे ढकलण्याचा निर्णय. पीओपी मूर्ती विसर्जनासाठी फडणवीस सरकार आणणार नवे धोरण. या आठवड्यात मूर्ती विसर्जनासाठी शासनाकडून नवे धोरण आणण्याची शक्यता. 2 मराठी वाघांनी एकत्र येणं महाराष्ट्राची इच्छा. ठाण्यातील तीनाथ नाका येथे ठाकरेंच्या शिवसेनेकडून लावण्यात आलेला बॅनर चर्चेचा विषय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.